नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निलेश राठोड सर तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून स्वागत करतो। बऱ्यापैकी विद्यार्थ्यांमध्ये दुविधा स्थिती आहे, संभ्रम आहे की नवीन जाहिरात कधी येणार। तर विद्यार्थी मित्रांनो, नवीन जाहिरातचं वेळापत्रक मी तुम्हाला सांगतो आणि हा वेळापत्रक अंदाजित नसून हा वेळापत्रक एकदम फिक्स आहे। या दिवशी तुमची जाहिरात येणार, या दिवसात तुमचे ग्राउंडचे पेपर होणार, या दिवसात तुमचे लेखीचे पेपर होणार आणि या दिवसात तुमचा रिझल्ट लागणार। मागील भरती कशी आली, कशी गेली, कशी झाली कळालं नाही, सोबतचे लागले आपण थोडा फार कुठेतरी मेहनतीने कमी पडलो आणि 1-2 मार्कांनी आपला रिझल्ट राहिला किंवा गेला किंवा आपण एज वेटिंगवर आहोत। तर आजपासून तुम्ही नियोजनाला लागा। सुरुवात कधी होणार तर विद्यार्थी मित्रांनो, जाहिरात कधी येईल तर बंधू आणि भगिनींनो, जी पोलीस भरती 2026-27 ची जाहिरात येणार आहे ती जाहिरात येणार आहे डिसेंबर महिन्यामध्ये, म्हणजे डिसेंबर 2026 ला 1001% डिसेंबर 2026 मध्ये तुमची जाहिरात येईल। आणि विद्यार्थी मित्रांनो, याच्यासाठी एकूण पद असेल, एकूण पद असतील 15,000, किती 15,000। मग विद्यार्थी मित्रांनो, ही जी 15,000 पदाकरिता नवीन भरती होणार आहे त्याची जाहिरात येणार आहे डिसेंबर महिन्यामध्ये, हे पहिले नोटीस करा। आता इथून तुमच्याकडे वेळ किती आहे, मैदानी चाचणी कधी होईल तर मैदानी चाचणी होणार आहे विद्यार्थी मित्रांनो, ग्राउंड मैदानी चाचणी केव्हा होईल, बरोबर आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, जी डिसेंबर 2026 मध्ये जाहिरात येणार आहे त्या जाहिरातीचं जे पहिले मैदानी चाचणी होणार आहे ती मैदानी चाचणी होईल तुमची फेब्रुवारी ते मार्च, बरोबर आहे। म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या महिन्यामध्ये तुमची मैदानी चाचणी कंप्लीट होणार आहे, मैदानी चाचणी, बरोबर आहे। मग विद्यार्थी मित्रांनो, ही मैदानी चाचणी कधी, फेब्रुवारी आणि मार्च। मग आता मला सांगा, डिसेंबरला जाहिरात आली, मग डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, म्हणजे फेब्रुवारी मार्च महिन्याच्या एंडिंग पर्यंत तुमचं मैदानी चाचणी कंप्लीट होईल। मग जशी मार्च मध्ये मैदानी चाचणी आपली कंप्लीट झाली तर तिथून आपला जो लेखीचा पेपर आहे 100 मार्काचा तो कसा होणार आणि लेखीचा पेपर होण्यासाठी आपल्याला किती दिवस मिळणार, हीच गोष्ट मी गेल्या भरतीला सांगितली होती। गेल्या वेळेस झालेली जी भरती आहे 2025-26 ची, त्या भरतीचा तुम्ही माझे व्हिडिओ काढा। जेव्हा मी तुम्हाला सांगितलं त्याच दिवशी त्याच वेळेमध्ये तुमचा पेपर झालेला आहे। म्हणून डिसेंबर महिन्यात येणार तुमची भरती, जाहिरात डिक्लेअर होणार आणि जाहिरात आल्यानंतर फेब्रुवारी मार्च मध्ये तुमचे होणार मैदानी चाचणी। आता तुमच्याकडे तिथून फेब्रुवारी पासून, म्हणजे मार्च आणि फेब्रुवारी पासून तर लेखी परीक्षा कधी होईल, म्हणजे जी 100 मार्काची, जी 100 प्रश्न, बरोबर आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, 100 मार्क, 100 प्रश्न, 100 मार्क ही जी परीक्षा होणार आहे त्याची डेट काय असेल, म्हणजे याचा अर्थ डिसेंबर 2026 मध्ये जी भरती येणार आहे 15,000 प्लस पदांकरिता, त्याचा परिपूर्ण एंडिंग कधी असेल आणि तुमची मैदानी चाचणी असेल विद्यार्थी मित्रांनो एप्रिल-मे 2027 मध्ये। म्हणजे बेटा एप्रिल-मे 2027 मध्ये तुमचं काय होणार, लेखी परीक्षा होणार आणि पुन्हा एकदा आपला तो दिवस उजाडणार मे नंतर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून मध्ये, म्हणजे आजच्या डेट मध्ये जून मध्ये पूर्ण असाच आपला एक दिवस उजाडणार आणि त्या दिवशी आपला एका यादीमध्ये नाव असेल की निवड यादीमध्ये यू आर सिलेक्टेड महाराष्ट्र पोलीस, ज्या जिल्ह्यात फॉर्म भरलं तिथं। मग आता विद्यार्थी मित्रांनो, याचं नियोजन तुम्हाला कसं लावता येईल, याचं नियोजन तुमचं कसं लागेल त्याच्यावर तुम्ही थोडंसं फोकस करा। आणि जर मग तुम्हाला वाटत असेल की मला हा नियोजन 1 वर्षाचा आहे आणि 1 वर्षाच्या नियोजनामध्ये राईट मे महिन्यामध्ये जी परीक्षा होणार आहे त्या मे महिन्याच्या नियोजनामध्ये मला परिपूर्ण अभ्यास व्यवस्थित ऑनलाईनच्या माध्यमातून करायचा आहे किंवा ऑफलाईनच्या माध्यमातून करायचा आहे। त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, ही आपली ऑफलाईनची बॅच आहे। या बॅचची फीस आहे फक्त 999 रुपये आणि सर्व विषयाची तयारी याच्यात ऑनलाईनच्या माध्यमातून होणार आहे। आणि बॅच चालू झालेली आहे आजपासूनच सकाळी 10 वाजता असतो तुमचं, सकाळी 9 वाजता मराठीचा लेक्चर आणि विद्यार्थी मित्रांनो 1 वाजता असेल आज गणिताचा लेक्चर, गणित बुद्धिमत्ता, आणि दुसऱ्या टायमिंग मध्ये असेल जीएसचं लेक्चर। सर्व विषयाची तयारी तुम्हाला या भरतीत आपण करून घेऊ। म्हणून डिसेंबर मध्ये परीक्षाची जाहिरात येणार, तिथून नियोजन लावा। नवीन व्हिडिओ असंच मी तुमच्या समोर टाकेल आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि अजून माहिती आवडली असेल तर दुसऱ्याला शेअर करा।
अशीच दुसरी माहिती मी तुमच्या समोर घेईल पोलीस भरतीची जी अपडेट असेल. तोपर्यंत बेटा बेस्ट ऑफ लक, अभ्यास करा. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.